लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी किरण बिडवे यांची नियुक्ती झाल्याबाबत तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार संतोष जाधव यांची कन्या कुमारी चंचल संतोष जाधव ही वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात ए ग्रेडने उत्तीर्ण झाल्याने या दोघांचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। किरण बिडवे हे अनेक वर्षांपासून या संघटनेत काम करत असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत। तसेच चंचल संतोष जाधव ही के.जे. सोमय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात ए ग्रेडने उत्तीर्ण झाली आहे। तिला महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस. यादव सर, त्यांच्याबरोबर जाधव सर, आरगडे सर यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष युसुफ भाई रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, सदस्य पत्रकार सोमनाथ सोनपसारे, सिद्धार्थ मेहरखाम, सतीश गुजराती, मोबिन खान, रवींद्र जगताप, श्याम गवंडी, अनिल दीक्षित, राहुल देवरे, बिपिन गायकवाड, सचिन धर्मपुरीकर, स्वप्नील कोपरे, सुनील ससाने, विजय कापसे, संतोष जाधव आदी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते। कोपरगाव तालुका पत्रकाराच्या वतीने झाला। मी अतिशय आनंदी आहे का मी एस टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला। मी तर पहिल्यांदा आठवतं का ज्या सामान्याला न्याय देणारा कोपरगाव तालुका पत्रकार संघ झालेला आहे। सर्वसामान्याची दखल घेऊन त्याला न्याय देणारा एक पत्रकार संघ म्हणून तुमचं नावलौकिक व्हावं ही माझी इच्छा आहे। कारण कोपरगावच्या पत्रकाराचा आदर्श नगर जिल्ह्यात प्रत्येक पत्रकार बांधवांनी घ्यावा असा आदर्श आहे। कोणाच्या सुखादुःखाला, अडचणीला, अन्यायाला दाद देणारा म्हणजे त्यांच्यावर अन्यायाविरुद्ध भांडणारा हा पत्रकार संघ एकमेव कोपरगाव तालुक्यातला मला वाटतो। कारण सर्वसामान्याला नाही, आता मी किरकोळ माणूस आहे, सर्वसामान्य तरी माझ्या आज सत्कार केला त्याबद्दल मी पत्रकार संघाचे मनापासून ऋणी त्यांचं आभारी राहीन। त्यांचं कुठलं बी काम माझ्या एस टी महामंडळात असेल तर मी हिराऱ्याने भाग घेऊन त्यांनी मला कुठलं काम सांगा मी त्यांचं काम अवश्य करणं मी त्यांना काही देतो, म्हणून मी आभार मानतो। कोपरगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। मी खरोखरच तुमचे सर्व पत्रकारांचे आभार मानते आणि माझं स्वप्न आहे न्यायाधीश होण्याचं। मी ते सत्यात उतरून आणेल आणि एक अशी संधी तुम्हाला देत जाईन माझा सत्कार करण्याची। थँक्यू। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। एक पित्याचा आणि एक मुलीचा सत्कार करण्याचं भाग्य या आपल्या सर्वांच्या ऑफिसमध्ये इथं आपल्याला लाभलेलं आहे। बापू आमचे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत। एस टीमध्ये सेवेत असताना देखील आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांची जी धडपड आणि सर्व कामगारांप्रती असलेलं प्रेम पाहून संघटनेने त्यांना पुन्हा प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे। त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा अखंडितपणे घडत राहो, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे या माझ्या सदिच्छा आहेत। तसेच चंचल हिने देखील वाणिज्य शाखेमध्ये तिला प्रथम ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि पित्याचं जे स्वप्न आहे न्यायाधीश, तिच्या स्वतःच जी महत्त्वाकांक्षा आहे न्यायाधीश बनण्याची ती निश्चितच पूर्ण होईल अशी मी या प्रसंगी तिला शुभेच्छा देतो। काय असतं मुलं जनरली आपल्या पित्याच्या नावाने खूप असे ओळखले जातात की अरे ही याची मुलगी, हा याचा मुलगा, परंतु तिची महत्त्वाकांक्षा आहे की न्यायाधीश चंचल हिचे वडील संतोष जाधव हे तिचं वाक्य आहे, हे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी मी तिला या प्रसंगी शुभेच्छा देतो।